नमस्कार मित्रांनो, व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका। आज या व्हिडिओमध्ये सई तामलकरचा बोल बोल राणी हा चित्रपट आलेला आहे। त्याच्या कलेक्शन बद्दल जाणून घेऊया आजच्या व्हिडिओमध्ये। सई तामलकरच्या तुंबाची मंजुला या चित्रपटाच्या यशानंतर चर्चा झाली ती बोल बोल राणी या चित्रपटाची। सई तामलकरचा मराठी विनोदी क्राईम थ्रिलर चित्रपट बोल बोल राणी 17 जुलैला रिलीज झाला। रिलीज नंतर वीकेंडच्या कमाईचे आकडे पाहता ते निराशाजनक ठरले। वीकेंडचा भरपूर फायदा या चित्रपटाला होईल असं वाटत होतं, पण तिकीट बारी विक्रीत वाढ होऊन देखील ही एकूण कमाई सुमारे कमी ठरली। 17 तारखेनंतर पहिल्या 4 दिवसात 13 ते 14 लाखाची कमाई या चित्रपटाची झाली। दुसरीकडे चौथ्या दिवशी केवळ 1 लाख रुपये कमवले। 5व्या दिवशी पुन्हा 1 लाख रुपयाची भर पडली। आतापर्यंत बॉक्स ऑफिसवर एकूण 15 लाख रुपयाचे नेट कलेक्शन या चित्रपटाचे झालेलं आहे। ही रक्कम 17 लाख रुपयाचा ग्लास कलेक्शन इतकी झालेली आहे। आता एकूण लाईफ टाइम कमाई 18 ते 19 लाख रुपये होईल असा अंदाजा वर्तवला जात आहे। या चित्रपटाने आतापर्यंत किती कमाई केली ते जाणून घेऊया। भारतामध्ये एकूण कमाईचे आकडे आलेले आहे। भारतामध्ये पहिल्या दिवशी या चित्रपटाने 2 लाख रुपये कमवले होते, दुसऱ्या दिवशी 5 लाख रुपये कमवले होते, तिसऱ्या दिवशी 6 लाख रुपये कमवले होते, चौथ्या दिवशी 1 लाख रुपये कमवले होते, 5व्या दिवशी 1 लाख रुपये कमवले होते आणि एकूण या चित्रपटाने 15 लाख रुपये कमवले होते। चित्रपटाचा बजेट बद्दल जाणून घेऊया। चित्रपटाचे बजेट अधिकृत जाहीर झाले नाहीये, पण मीडिया रिपोर्ट नुसार 2.5 ते 3 कोटीचे बजेट असल्याचं म्हटलं जात आहे। म्हणून एकूण नेट कमाई पाहता एकूण बजेटचे केवळ 5 ते 6% रक्कम वसूल झालेली आहे, ज्यामुळे चित्रपटाला मोठ्या आर्थिक नुकसानाला सामोरे जावे लागलेले आहे। चित्रपटाच्या कथेबद्दल जाणून घेऊया। सत्य काय असते? आपण जे डोळ्याने पाहतो ते, की कानाने ऐकतो ते, की समोरच्याने सांगितलेले ऐकून आपण जे निर्णय करतो ते, की यापैकी काहीच नाही? हे प्रश्न पडतात कारण म्हणजे सिड विंचूकरने दिग्दर्शित केलेला आणि सई तामलकरची मध्यवर्ती भूमिका असलेला बोल बोल राणी हा चित्रपट। या चित्रपटाने एक गोष्ट प्रकाशाने जाणवते की मराठीत असे प्रयोग नक्की व्हायलाच हवे। चित्रपटाची कथा सस्पेन्स थ्रिलर या जॉनरची आहे, त्यामुळे एका सत्याचा शोध आणि त्याचे समोर येणारे पैलू एवढीच कथा आहे। पण चित्रपट पहिल्या प्रसंगापासून पकड घेतो। सुबोध भावे हाबास नावाचा पत्रकार आहे। तो एका घटनेचा शोध घ्यायला गावात आलाय। त्यानंतर काय घडते ते चित्रपटात दाखवण्यात आलेलं आहे। आगीत काय जळतंय ते राखेला ठाऊक या संवादाने चित्रपटाची दमदार सुरुवात होते आणि त्यानंतर आपण प्रेक्षक म्हणून चित्रपटात गुंतून जातो। शेवटी सत्य हाती लागते का याचं उत्तर चित्रपट पाहिल्यावर मिळणार आहे, म्हणून हा चित्रपट थिएटरमध्ये नक्की बघा। चित्रपटाने सिनेमिकच्या अनुसार 15 लाखाची कमाई केलेली आहे आणि आता हा चित्रपट 18 ते 19 लाख रुपये कमवेल असा अंदाजा वर्तवला जात आहे। तर हा चित्रपट थ्रिलर जॉनरचा आहे, चांगला चित्रपट आहे, पाहता येऊ शकतो। तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका। नमस्कार।